काही माझ्या आईच्या हातची पुरणपोळी एकदम भारी असते, म्हणून तिने मला जे नमस्कार. अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सण म्हणलं की पुरणपोळी तर आलीच, तसंच काही माझ्या आईच्या हातची पुरणपोळी एकदम भारी असते, म्हणून तिने मला जे प्रमाण शिकवले तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुरणपोळी बनवण्यासाठी ही 1 ग्लास मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तसं तर आम्हाला अर्धाच ग्लास लागते, कारण आम्ही दोघंच आहोत आणि आम्हाला असं तेवढ्या प्रमाणात पुरणपोळी एवढी आवडत नाही, गोड खायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी अर्धा ग्लासच करत असते. पण आज तुम्हाला दाखवण्यासाठी जर तुम्ही 1 ग्लास किंवा 1 वाटी जर हरभऱ्याची डाळ घेतली असेल तर तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला गूळ घ्यायचा. म्हणजे 1 ग्लास जर हरभऱ्याची डाळ घेतली तर 1च ग्लास भरून गूळ घ्यायचा. त्याच्याने पुरणपोळी तुमची कधीच बिघडणार नाही. आणि माझी आई अशाच पद्धतीने पुरणपोळी बनवते, तर तिची पोळी एकच नंबर असते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, किंवा तुम्ही कसं प्रमाण घेता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग ही डाळ स्वच्छ एका भांड्यात घेऊन स्वच्छ धुवून घेऊया आणि आपल्याला ही शिजायला घालायची आहे. तर डाळीमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकले. आता याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून डाळ चांगली शिजली पाहिजे. तर हे बघा, डाळ चांगली शिजलेली आहे. आता यातली 2 चमचे डाळ मी येळवण्याच्या आमटीसाठी काढून ठेवते आणि डाळीमधलं सगळं पाणी आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि हेच पाणी आपल्याला आता येळवण्याच्या आमटीसाठी पण वापरायचं आहे. आता ती सगळी डाळ मी कढईमध्ये काढून घेतली आणि जसं की तुम्हाला प्रमाण सांगितलं होतं, 1 ग्लास गूळ पण मी घेतलेला आहे डाळी एवढाच. तर ते मी चांगलं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये आता आपल्याला जायफळची पावडर आणि थोडीशी विलायची पावडर, ह्या दोन्हीने खरंच पुरणपोळी एवढी छान लागते ना, याची टेस्टच बदलून जाते. आता हे जसं की आपण बघतोय की पातळ आहे, असं एवढं घट्ट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि घट्ट झाल्यावर ते गरम असतं तेव्हा लगेच पुरण असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, खूप छान झालेलं आहे पुरण तयार. आता मी याची एक पोळी लाटून दाखवते. पोळी लाटणं म्हणजे खरंच ॲक्च्युली मोठं चॅलेंज असतं, की ती फुटली नाही पाहिजे आणि ती फुगली पण पाहिजे. तर खरंच एवढा छान वास पसरला आहे घरामध्ये पोळीचा आणि चांगली फुगलेली पण आहे. तर तुमच्या घरी आज अक्षय तृतीयामुळे काय बनवलं होतं, पुरणपोळी की रस चपाती, काय बनवलं होतं मला कमेंटमध्ये सांगा. अक्षय तृतीया म्हणजे सुख, समृद्धी आणि गोड सुरुवात, यामुळे मी आज बनवली आहे पुरणपोळी आणि आमरस चपातीही. तर कशी वाटली तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी मला नक्की सांगा. धन्यवाद. वातावरण खूप छान झालं होतं म्हणून आम्ही बाहेर गेलो, पण वातावरणाला बघून नक्षू घाबरला होता. काय झालं? अरे काय नसतं, जायचंय घरी, तर का पाऊस मोठा यायलाय म्हणून थांबलोय.